शक्तीपीठ महामार्गाला विरोध. वाळवा तालुक्यातील कामेरीत नागरिकांनी पाळला बंद. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत वाळवा तालुक्यातील कामेरीत काल एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. तर आज व्यापाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा म्हणून नागरिकांनी बंद पाळत गावातील सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत. गावातील सर्व दुकाने, व्यावसायिक आस्थापने आणि व्यवहार पूर्णपणे बंद ठेवून वाळवा तालुक्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आणि शासनाच्या निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात आला. शक्तीपीठ महामार्ग आता नवीन रेखांकनानुसार सांगली जिल्ह्यातील खानापूर, कडेगाव, पलूस, वाळवा तालुक्यातून जात आहे. या महामार्गामुळे वाळवा तालुक्याबरोबरच अन्य तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेती बाधित होणार आहे. यामुळे या तालुक्यातून शक्तीपीठ महामार्गास विरोध होत आहे. शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून काल सोमवारी कामेरीमध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. या उपोषणाला कामेरी गावातील सर्व शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी व कामगारांनी सर्वांनीच पूर्ण पाठिंबा दर्शविला आणि कालच व्यापारी मंडळानं जाहीर केलं की ह्या तुमच्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून आम्ही उद्या पूर्णपणे आमचं व्यापारी संकुल बंद ठेवू. आणि त्याप्रमाणे आज त्यांनी पूर्णपणे व्यापारी संकुल बंद ठेवून आमच्या शक्तीपीठ विरोधी महामार्गाच्या या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शवला. शक्तीपीठ महामार्ग विरोधात कामेरी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली हे गाव आज पूर्णपणे कडकडीत बंद आहे. काल पूर्ण दिवसभर आम्ही लाक्षणिक उपोषण हे यशस्वीपणे आम्ही पार पाडलं. लोकांचा फार मोठा सहभाग त्यामध्ये होता. या लाक्षणिक उपोषणचा हेतू आमचा महाराष्ट्र शासनाचं लक्ष वेधून घेणे इतकाच होता. जर त्यांच्या काही निर्णयात बदल नाही झाला तर टप्प्याटप्प्यानं आम्ही आमचं आंदोलन वाढवत जाऊ आणि कामेरीमध्ये जवळजवळ 250 एकर जमीन ही पूर्णपणे सुपीक आणि इरिगेटेड, ज्यामध्ये आम्ही ऊसाचं उत्पन्न अतिशय चांगलं घेतो, अशी जमीन आमच्या या शक्तीपीठ महामार्गामध्ये जाते. याचबरोबर पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग 4 जो पुणे बेंगलोर आहे तोही कामेरीतूनच गेलेला आहे. त्या हायवे लगत असणारे जेवढे व्यवसाय आहेत, छोटे मोठे हॉटेल्स असतील, धाबे असतील, पेट्रोल पंप असतील, हे सगळे व्यवसाय त्या शक्तीपीठाच्या महामार्गात जातात. आणि एक महामार्ग ऑलरेडी आमच्या गावातून गेला असताना दुसरा शासनाचा हट्ट कशासाठी, याबद्दल आमच्या गावाचा पूर्णपणे याला विरोध आहे. आणि कोणत्याही स्थितीमध्ये आम्ही हा शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, एवढाच आमचा कामेरकरांचा निर्धार आहे. धन्यवाद.